आणि त्यामुळे कुठेतरी व्हीआयपी गेटचा वापर हा करण्यात येत होता आणि व्हीआयपी गेट आणि व्हीव्हीआयपी गेट हे दोन्ही गेट सध्याला आता बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी या दोन्ही गेटवर आपल्याला सध्याला उसळल्याचं दिसतं आहे। पोलिसांकडनं देखील कुठेतरी मनाई करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व्हीआयपी गेट व्हीव्हीआयपी गेटच्या माध्यमातून आपल्याला आतमध्ये येताना पाहायला मिळते आणि त्यामुळे इथून आता सध्या जर का पाहायचं तर जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना आतमध्ये जाऊ दिलं जात आहे, मात्र जे इतर सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी इथं आपल्याला अडवणूक होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला नाराजी देखील पाहायला मिळते आहे। एकूणच व्हीआयपी गेट आणि व्हीव्हीआयपी गेट असे दोन हे गेट आहेत आणि या दोन्ही गेटवर मोठ्या प्रमाणात सध्याला गर्दी उसळल्याचं चित्र आहे। निश्चितपणे बाळानांदगावकर सध्या गर्दीशी संवाद साधताना आपण पाहतो आहोत। प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते गोळा झालेले आहेत आणि या कार्यकर्त्यांना सध्या नियोजित करणं, त्यांना त्या गर्दीवर नियंत्रण आणणं आणि योग्य सुनियोजित प्रकारे त्यांना कार्यक्रम ठिकाणी बसवून घेणं हे अत्यंत मोठं आव्हान सध्या निर्माण झालेलं आहे। प्रत्येक फ्रेममध्ये आपल्याला गर्दी दिसते आहे आणि या गर्दीशी उपस्थितांशी बाळानांदगावकर सध्या संवाद साधताना दिसत आहेत। तर कशा प्रकारे ही गर्दी झालेली आपण पाहतो आहोत। तिन्ही गेटवर सध्या गर्दी झालेली आहे, व्हीव्हीआयपी गेट, व्हीआयपी गेट आणि सर्वसामान्यांसाठी असलेलं गेट। अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, नेते आता गर्दीशी संवाद साधताना दिसत आहेत, काय नेमकं घडतंय या क्षणी? एकूणच बाळानांदगावकर हॉलला प्रचंड काय आहे, गर्दी आतही आहे बाहेरही आहे आणि जागा लिमिटेड आहे, त्यामुळे आता पासवाले पण राहिलेले आहेत आणि प्रचंड लोक पण आहेत। सगळ्यांना यावं असं आम्हालाही वाटतंय, पण दुर्दैवाने जागेचा अभाव असल्यामुळे अडचण आहे। बाहेर आम्ही स्क्रीन वगैरे लावलेली आहे, त्या ठिकाणी आम्ही बॉक्सेस गाडीवरती भोंगे वगैरे स्पीकर लावलेले आहेत, त्यामुळे व्यवस्था होईल। त्यामुळे तुम्ही पण थोडं समंजसपणाने घ्या। मी समस्त माझ्या माता भगिनी बांधवांना विनंती करतो की घाई करू नका, जेवढी शक्य होती तेवढं आम्ही लोक हात घ्यायचा प्रयत्न करतोय, ते घेतोय आम्ही, त्यासाठी घेतोय सर। ज्यांचे पास आहेत त्यांना मी पहिला हात घ्यायला लावतोय आणि मग कॅपॅसिटी बघून मला करता येईल, नाही तर लोड होऊन जाईल, नाही तर गोंधळ होईल, एवढीच। तर प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीतल्या अनेक पासधारकांना सुद्धा बाहेर उभं राहावं लागतंय सध्या। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, नक्कीच मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला ही दिसतेच आहे। सगळ्यात पहिले पास असलेली जी लोक आहेत ती सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। व्हीव्हीआयपी गेटवर सध्याला पाहायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते। हेच ते गेट आहे जिथून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपल्याला आतमध्ये येताना दिसतील, मात्र या गेटवर मोठ्या प्रमाणात सध्याला कार्यकर्त्यांची आपल्याला संख्या पाहायला मिळते आणि त्यामुळेच एक मोठं गर्दीचं चित्र जे आहे ते आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतं आहे। कुठेतरी कार्यकर्त्यांनी देखील संयम बाळगावा अशा प्रकारचं आव्हान देखील आपल्याला बाळानांदगावकर यांच्याकडनं करण्यात आल्याचं दिसतं आहे। प्रामुख्यानं पोलिसांकडनं देखील कुठेतरी संयम बाळगावा असं आव्हान आपल्याला होताना आता पाहायला मिळतं। मात्र जे कार्यकर्ते आहेत त्यांची मोठी ही संख्या झालेली आहे। एकूणच अपेक्षित हा असा वर्ग होता की मोठ्या प्रमाणात ही लोक सगळे आपल्याला येताना पाहायला मिळतील। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपल्याला पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र भाषण करताना पाहायला मिळणार आणि त्यामुळे अभिषेक, कार्यक्रमाची जी वेळ देण्यात आलेली होती 11 वाजताची, तर बरोबर 11 वाजलेले आहेत आणि या क्षणी गर्दीचं नियोजन करणं हे मोठं चॅलेंज सध्या आयोजकांसमोर आहे। बरोबर 11 वाजलेले आहेत आणि या क्षणी नेमकं काय चित्र आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण दाखवत आहोत। वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, तू नेमक्या कुठल्या ठिकाणी आहेस आणि काय सध्या चित्र आहे? मी NSA गेटच्या बरोबर समोर आहे आणि जर ही थेट दृश्य दाखवली तर कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय, कारण का 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत, परंतु ताकदीचा आणि बळाचा वापर केला जातो। यशवंत केलेदार आहेत ते परत आलेले आहेत, भांडण सुरू झालेलं आहे, आरडाओरडी सुरू झालेली आहे। पोलिसांनी गेटवर कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे। बाळानांदगावकर यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, ज्यांचे पास आहेत त्यांना आतमध्ये घेतलं जाईल, परंतु अजूनपर्यंत बाहेर हजारो कार्यकर्ते, म्हणजे मी माझ्या कॅमेरामॅनला दाखवू इच्छितो, मी आता सध्या NSAच्या इन गेटवर आहे आणि तो जर परिसर बघितला बाहेरपर्यंत म्हणजे हजाली रोडचा जो परिसर आहे तिथपर्यंत ही गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। अर्धे कार्यकर्ते आहेत ते परत जात आहेत, अर्धे कार्यकर्ते नाराज होऊन जात आहेत, काही कार्यकर्त्यांना आत यायचं आहे परंतु आत येऊ दिलं जात नाही आहेत।
काय कारण आहे नेमकं